गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, काल रात्रीतनं बरंच काहीतरी घडलेलं आहे, ते सगळ्यात आधी जाणून घेऊयात. त्याआधी जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं. तर अमेरिकन मार्केट हे काल थोडंसं रिकवर झालं. परवा जी आपण एक ड्रास्टिक फॉल पाहिला होता शुक्रवारी आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टॉक्समध्ये, तर काल तिथे रिकव्हरी पाहायला मिळाली. तर त्याच्यामागचं बेसिकली रिझन असं होतं की आपण कालच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला की इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये थोडंसं युद्ध झालं होतं. म्हणजे इराणने काही मिसाईल्स इस्रायलवरती टाकले होते. परंतु त्यानंतर काल रात्री इराणनं डिक्लेअर केलं की ते अजून कुठलाही पुढचा हल्ला इस्रायलवरती करणार नाही आहेत. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो की सीज फायर अगेन थोडंसं पुढे एक्सटेंड झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर याच्यामध्ये कोणी मध्यस्थी केली काय वगैरे याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे US मार्केट जे आहे तर ते रिकवर झाले आणि मोस्टली युरोपियन आणि एशियन मार्केट जर आत्ता आपण पाहिले तर मोस्टली ग्रीनमध्येच ट्रेड करत आहेत. इवन जे साऊथ कोरियन मार्केट आहे तर ते सुद्धा ऑलमोस्ट 3-4% आसपास रिकवर झालेलं आहे. म्हणजेच काय की ग्लोबल क्यूज जर आज आपण पाहिले तर आज ग्लोबल क्यूज गुड आहेत, काही प्रॉब्लेम नाही. परंतु प्रॉब्लेम आहे गिफ्ट निफ्टीमध्ये. गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट टू नेगेटिव्ह ओपन होणार आहे. हार्डली एक 20-30 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल. तर मग आता असं का? तर हे पहा की जगामध्ये सगळीकडे जरी परिस्थिती वेगळी असली तरी आपल्याकडे मात्र जगाच्या विरोधी परिस्थिती आहे. कारण आपल्याकडे FIs रोज सेलिंग करत आहेत आणि मोर दॅन $1 बिलियन आसपास कधी सेलिंग होत आहे. आता कालसुद्धा जर आपण FIsनं पाहिलं तर 5,000 कोटींच्या आसपास सेलिंग केल्याचं पाहायला मिळतं आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं ऑलमोस्ट तेवढंच बाईंग केल्याचं पाहायला मिळतं. जर आपण SIP स्टॉपेजचा रेशो जर पाहिला तर तो आता फार मोठ्या प्रमाणात इन्क्रीज झालेला आहे. म्हणजे सर्वसामान्य लोक आता कंटाळलेले आहेत स्टॉक मार्केटला आणि ते आता बाहेर पडायला सुरुवात करत आहेत. त्यामुळे आता डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सकडे जर पैसे आले नाहीत तर ते कुठनं इन्व्हेस्ट करतील हा एक मोठा प्रश्न आहे. परंतु हीच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा सर्वसामान्य माणूस अशा गोष्टींपासून लांब पळू लागतो तेव्हाच मार्केटचा कुठे ना कुठे बॉटम बनत असतो. हां, परंतु हा बॉटम बनण्याची जी प्रोसेस आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो रोल कोणाला प्ले करायचा आहे तर तो आहे फायनान्स मिनिस्टरला. कारण एक गोष्ट सरळ आहे की जर मार्केटला वरती जायचं होतं किंवा मार्केटमध्ये जर समजा गुड न्यूज काम करून गेली असती तर ती गुड न्यूज ऑलरेडी गव्हर्नमेंटनं दिलेली आहे. जे गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत तर त्याच्यावरचा जो काही LTC आहे तर तो ॲबॉलिश करून. परंतु तरीसुद्धा मार्केट वर जाण्याचा कुठलाच संकेत देत नाही किंवा कुठलाच प्रयत्न करत नाही. म्हणजे मग याचा सरळ साधा अर्थ काय की जे काही FNOवरती खूप जास्त टॅक्सेस लावलेले आहेत, STT वगैरे आणि जे काही लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या काही इम्पोज करण्यात आलेल्या आहेत. तर जोपर्यंत त्यावरती कुठलंही रिलॅक्सेशन मिळत नाही तोपर्यंत मला वाटत नाही की मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारची रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळू शकते. म्हणजे जर आपण लाँग टर्म व्ह्यू पाहिला तर बेरिश आहे, शॉर्ट टर्म जरी पाहिला तरी बेरिशच आहे. कुठल्याही प्रकारची रिकव्हरीचे संकेत आपल्याला मिळताना दिसत नाहीत. मग आता यामुळेच जो फायनान्स मिनिस्टर आहे निर्मला सीतारामन तर त्यांच्यावरती ही गोष्ट खूप जास्त डिपेंड आहे आणि पूर्ण मंत्रिमंडळावरती. अदरवाईज फार मोठं नुकसान होऊ शकतं. कारण आता सर्वसामान्य माणसं जी आहेत तर ती स्टॉक मार्केट सोडून जायला लागलेली आहेत. हे आपल्याला SIP स्टॉपेज रेशोमधनं दिसून येत आहे. तर आता पुढे पाहूयात की नक्की काय करत आहे ते. परंतु आज जर आपण पाहिलं तर काही स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन जे आहेत तर त्या चालू राहतील. त्याच्यामध्ये HDFC बँक थोडंसं फोकसमध्ये राहील. कारण HDFC बँकनं त्यांचे जे काही लेंडिंग रेट्स आहेत तर त्याच्यामध्ये 10 BPSचं इन्क्रीज केलेलं आहे. म्हणजेच आता HDFC बँकमधनं लोन घेणं थोडंसं महाग पडणार आहे. त्यामुळे HDFC बँक फोकसमध्ये राहील. त्यानंतर जर आपण पाहिलं तर USच्या गव्हर्नमेंटने USच्या कोर्टनं जे काही भारतीयांवरती विजासाठी $1,00,000 शुल्क लावलं होतं तर ते इलिगल ठरवून त्याला ॲबॉलिश केलेलं आहे. त्यामुळे ही सुद्धा एक गुड न्यूज आहे. त्यामुळे IT स्टॉक्स देखील आता थोडेसे फोकसमध्ये राहतील.
तर मग अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर सगळ्या गोष्टी सध्या तरी व्यवस्थित दिसत आहेत, परंतु इंडियन मार्केट काही व्यवस्थित नाही आहे. कारण इथे फार मोठ्या प्रमाणावरती शॉर्ट पोझिशन्स ज्या आहेत तर त्या जे काही FIs आहेत तर त्यांच्या आहेत. FIचे जर आपण शॉर्ट पोझिशन जर पाहिल्या तर ते ऑलमोस्ट 92.5% गेलेले आहेत, की ज्या ह्यूज अगदी ह्यूज आहेत. जर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर आज कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर मार्केट डाऊन साईडला 23,000 आणि अप साईडला 23,400 या रेंजमध्ये राहण्याची हायली पॉसिबिलिटी आहे. कारण जो 23,200चा स्ट्रॅडल आहे ज्यांनी सेल केलेला आहे, तर सगळ्यात जास्त तोच स्ट्रॅडल जो आहे तो सध्या सेल झालेला आहे. त्याचा जर आपण कंबाईन प्रीमियम पाहिला तर ऑलमोस्ट 200 रुपयांच्या आसपास भरतो. म्हणजेच स्पॉटपासनं आयदर 200 वरती आयदर 200 खाली याच रेंजमध्ये मार्केट मोस्टली ट्रेड करेल. अदरवाईज जेव्हा 23,000 डाऊन साईडला ब्रेक करेल तेव्हा 23,200 ज्यांनी स्ट्रॅडल सेल केला तर ते त्यातले जे काही पुट सेलर्स आहेत तर ते बाहेर निघायला सुरुवात होतील आणि त्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये अजून जास्त पॅनिकनेस पाहायला मिळेल. त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मार्केटमध्ये सडन गोष्टी घडू शकतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी तयार राहायचं असतं. जसं 2019 साली निर्मला सीतारामन यांनी अचानक येऊन जे काही LTC जी आहे तर तो कमी केला होता कॉर्पोरेट टॅक्स, आणि त्यामुळे मार्केटमध्ये फार मोठा गॅपअप झाला होता. ऑलमोस्ट एकाच दिवसात मार्केट 5% वर गेलं होतं. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की होऊ शकतात, नाही असं नाही, परंतु हे गव्हर्नमेंटच्या हातामध्ये आहे. त्यामुळे ते कसं होईल काय होईल ते माहीत नाही, परंतु जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत मार्केट कुठल्याही प्रकारचं वरती जाण्याचे संकेत देत आहे असं दिसत नाही. आणि आता जे मी तुम्हाला सांगितलं की SIP स्टॉपेज रेशो इन्क्रीज होत चालला आहे आणि एकदम हायेस्ट लेवलला आहे. म्हणजेच काय की आता सर्वसामान्य लोकांना फेथ राहिलेला नाही की स्टॉक मार्केटमधनं पैसे मिळतील. ओके. आणि त्यामुळे ही गोष्ट तसं पाहिलं तर जे आपल्यासारखे इन्व्हेस्टर्स आहेत की ज्यांना मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करण्याची संधीच हवी असते, तर त्यांच्यासाठी ही गोष्ट खरंच खूप चांगली आहे. कारण जेव्हा सर्वसामान्य माणसं दूर पळतात तेव्हाच खरे पैसे बनतात. कारण ते कुठल्याही रेटला विकून निघून जातात, कारण त्यांना दुसरं काही देणेघेणं नसतं, त्यांना फक्त त्यांचे पैसे हवे असतात आणि तीच तर अपॉर्च्युनिटी असते. होप सो पाहूयात काय होतं ते. परंतु तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.